समांतर. लेखक सुहास शिरवाळकर. भाग 9. सादर करते मनीषा स्टॉक. मागील भागात आपण पाहिले की कुमार महाजन आणि सुदर्शन चक्रपाणी या दोघांच्याही आयुष्यात आतापर्यंत बऱ्यापैकी सारखंच घडत आलं होतं. आता बघूया पुढे काय घडतं ते. आम्ही सकाळचा नाश्ता करून गप्पा मारायला बसलो होतो. बोलता बोलता दुपार टळून गेली तरी आम्हाला भानच नव्हतं. घड्याळात पाहिलं तर संध्याकाळचे 5:30 वाजले होते. बराच वेळ बसलो नाही आपण. मी उद्गारलो. हो. आणि गप्पांच्या नादात तू उपाशीच राहिलास. हरकत नाही, सकाळचं खाणं मजबूत झालं होतं. दुपारी जेवण गेलं नसतं आता. ठीक आहे, तू आता असं कर, छानपैकी 1-2 तास फिरून ये. वाटलं तर जंगलात भटक, हवं तर गावात जाऊन ये. आणि तुम्ही? मला कसं जमणार? का? पाहुण्याला एकदा तरी छानसं जेवायला घालायला नको का? असंच काही नाही, आपण पालांमध्ये जाऊन जेवू शकतो. नाही, मला ते आवडणार नाही. शिवाय एक गंमत पाहशील तू. तू गावात गेलास तर तुला काय अनुभव येतात ते बघ. ते चक्रपाणीचा पाहुणा म्हणून येतील आणि तुझ्या जोडीला मी आलो तर गाव फारच अस्वस्थ होईल. पण असं का? ते गावाला माहिती. तू जा तर खरं, करमणूक होईल तुझी छान. काही धोका वगैरे? छे, मेंढ्यांसारखी गरीब आहेत इथली माणसं. नुसता पाय आपटलास तरी रस्ता सेकंदात रिकामा होईल. बसून बसून मलाही आता कंटाळा आला होता. दूरवर फिरून येण्याची इच्छा होत होती. पण म्हाताऱ्याला कामाला लावून आपण फिरायला जाणं योग्य दिसेना, म्हणून आडेवेडे घेतले. कामाला मदत करतो म्हटलं, पण म्हाताऱ्यानं मला निक्षून हाकलून लावलं. तसा मी बाहेर पडलो. मी गावातच जावं असं चक्रपाणीनं माझ्या मनावर बिंबवलं होतं. त्यामुळे मुद्दाम काहीही न ठरवता माझी पावलं आपोआप गावाच्या रोखानं पडू लागली. काल रात्री धबधबा पाऊस कोसळत होता. काजळी अंधार होता म्हणून जंगल दिसलंच नव्हतं. नुसती जंगलं या कल्पनेनीच भीती वाटत होती मला. आता आकाश स्वच्छ होतं. सूर्यास्ताला अजून जरा अवकाश होता. जंगलाचा जंगलपणा अस्सल स्वरूपात जाणवू शकत होता. वृक्षांचा भव्यपणा, त्यांची डेरेदार छपरं, चिवचिवणारे पक्षी आणि सगळं अवाक करणारं होतं. पण भीती मात्र वाटत होती. उलट कसं पुरातन काळातल्या ऋषीमुनींच्या जमान्यात राजपुत्र होऊन वावरत असल्यासारखं वाटत होतं. पालांचे लोक चक्रपाणी इतकेच या जंगलालाही का घाबरतात, असा मला प्रश्न पडत होता. खरंच चक्रपाणी घाबरण्यासारखं असं काही नव्हतं. श्रीमंत माणसं तरेवाईक, चक्रम, एकलकोंडी असतात तसा तो होता फार तर. पण तो लोक म्हणतात तसा काही जादूटोणा मंत्र तंत्रवाला मुळीच वाटत नव्हता. मी दिवसभर त्याच्या सहवासात होतो. मला तरी तसं काही जाणवलं नव्हतं. कुठेच दिसत नसताना खुर्चीत उगवण्याचा चमत्कार काय तो त्यानं करून दाखवला होता. पण तो कसा केला तेही सांगितलं होतं त्यानं. मला तरी चक्रपाणी हा माणूस आवडला होता. आणि आता खुल्या हवेतून चालताना एक सुखद जाणीव झाली होती. आज ना उद्या आपणही चक्रपाणीसारखेच श्रीमंत असणार आहोत. कदाचित तेव्हा आपणही त्याच्यासारखे वागू. म्हणूनही माझं मन त्याच्या वागण्याची बाजू घेत असावं. मी एकटाच जंगलातून वाट तोडवत चाललं होतं. त्याचं काही मला वाटत नव्हतं. लहानपणापासूनच मला एकटं असण्याची सवय होती. एक वाबगावकर सोडला तर मात्र खास जवळचा मला असा कोणी मित्रच नव्हता. त्याच्या बाबतीतही मैत्रीही त्याच्याच चिकाटीनं टिकली होती. अन्यथा मला मित्र असण्याची कधीच आवश्यकता भासली नव्हती. एकटं असताना विचार करायची सवयही मला पन्हाळ्यानं जडवली होती. चालताना माझ्या मनातले सारे विचार चक्रपाणी भोवती एकवटले होते. काही गोष्टी त्याला विचारायच्या राहून गेल्या होत्या. उदाहरणार्थ, त्याची बायको कुठे आहे, त्याचा मुलगा काय करतो, तो त्यांना भेटायला जातो का, नसेल तर ते त्याला भेटायला येतात का, असे वगैरे वगैरे. अर्थात हे प्रश्न अगदी खाजगी पातळीवरचे होते. असे प्रश्न आजपर्यंत मी कोणाला विचारले नव्हते. तितके कोणाशी माझे संबंधही आले नव्हते. कशाला? वाबगावकर माझा एवढा जवळचा मित्र, पण त्याच्या घरी कधी मी गेलो नव्हतो. त्याच्या बायकोचं नाव मला माहिती नव्हतं. उगाच कोणाच्या खाजगीत नाक खुपसण्याचा माझा स्वभावच नव्हता.
चक्रपाणीलाही हे प्रश्न मी विचारले नसते, पण नाही म्हटलं तरी आमच्या जीवनातल्या प्रसंगांची तुलना करण्याच्या नादात आम्ही त्या खाजगी पातळीपर्यंत आलोच होतो. आणि मुख्यतः त्याचा भूतकाळ हा माझा भविष्याचा आरसा होता. म्हणूनच माझे आणि नीमाचे संबंध शेवटपर्यंत कसे राहणार आहेत, संजय मला म्हातारपणी विचारणार आहे का नाही, या प्रश्नांची उत्तरं चक्रपाणीच्या उत्तरात दडलेली होती. बाकी चक्रपाणीच्या वैवाहिक सांसारिक आयुष्याशी मला काही घेणं देणं नव्हतं. जंगल पार करून हळूहळू मी गावाकडे जाणारा रस्ता चालू लागलो. तेव्हा सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. समोर गावाचे अवशेष दिसू लागले होते. माणसांच्या हालचाली लांबून जाणवत होत्या. मात्र या सगळ्या विचारांमध्ये चक्रपाणीनं गावाबद्दल जे काही सांगून ठेवलं होतं त्याचा मला पूर्णतः विसर पडत होता. पण म्हणूनच गंमत आली. हेही तितकंच खरं होतं. कच्ची सडक होती. दोन्ही बाजूंनी शेताडीची ढेकळं होती. एक चढून माथ्यावर आलो तर अगदी समोरच गाव दिसलं. गावाला मी दिसलो. लगेच गावकऱ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. त्यांच्यातली बोलणी बंद झाली. नजरा भीतीनं काळवंडत माझ्यावर स्थिरावल्या. आधी मला कळेच ना असं का होतंय ते. मग वाटलं मनाचे खेळ आहेत आपल्याला कोणीही घाबरावं असं आहेच काय आपल्यात. बऱ्याच वेळा असं होतं, ऐन रहदारीचा वर्दळीचा रस्ता असतो. वाहनांचे आवाज, त्यांच्या हॉर्नचे आवाज यांनी रस्ता गजबजून गेलेला असतो. अशातच एक क्षण असा येतो की त्यावेळी वाहनच नसतात. रस्ता एकदम शांत स्तब्ध होतो. त्या शांततेपणाची अपेक्षा नसलेली पायी चालणारी माणसंही बुचकळ्यात पडून निशब्द होतात आणि आश्चर्यानं एकमेकांकडे पाहायला लागतात. मग फरफरत एखादं वाहन येतं, पाठोपाठ दुसरं. करता करता रहदारी पुन्हा सांधली जाते. आपण गावात शिरतानाचा तेव्हाचा तो क्षण नेमका तो असावा म्हणून आपल्याला चुकल्यासारखं वाटतंय. पण नाही, त्यातला प्रकार हा नव्हता. लोकांची गडबड खरंच थांबली होती. लोक माझ्याकडे अस्वस्थ नजरेनं पाहत होते. टक लावून पाहणाऱ्या एकाकडे पाहून मी हसण्याचा प्रयत्न केला, पण तो झटकन जागचा हल्लाच. MP, UP हादरवून सोडणाऱ्या एखाद्या डाकूसारखा वगैरे दिसतो की काय मी. लोक एवढे बिचकतायत म्हणजे काय. मी ज्या ज्या रस्त्याला जाईन तिथं हीच तऱ्हा. मला तर वाटलं लोक आता दुकानं घरं बंद करून रस्त्यानं आला आला करीत पळ सुटणार. मग मला ते चक्रपाणीनं सांगितलेलं आठवलं. जर ते गंमत वाटायला लागलं. मला ते जर एवढे घाबरत असतील तर त्याला ते किती घाबरत असतील. यायला हवा होता तो. फार गंमत आली असती. लोकांच्या घाबरण्यामागचं कारण समजताच मी अधिकच धीट झालो. छाती काढून आणखीनच ताठात गावभर फिरू लागलो. एका मिष्टान्न भांडारकडे लक्ष गेलं. गल्ला आणि तुपाची कढई सांभाळणारा मालक भित्र्या नजरेनं माझ्याकडे पाहत होता. त्याचा लंबुळका चेहरा, उंदरासारखे लुकलुकणारे डोळे पाहून मला उगाचच त्याला आणखी घाबरवण्याची उबळ आली. गंभीर चेहऱ्यानं मी त्याच्यासमोर जाऊन उभा राहिलो. क्या चाचरत त्यानं विचारलं. मुळात इतका घाबरलेला माणूसच मी कधी पाहिलेला नव्हता. त्यातून तो मला घाबरलेला अक्षरशः विनोदच होता. तुला कधीतरी लोक घाबरणार आहेत असं पहिल्या वेळी स्वामींनी जर मला भविष्य सांगितलं असतं तर माझं भविष्यावर पुन्हा कधीही विश्वास बसला नसता आणि चक्रपाणीचा शोध घेत इथपर्यंत येण्याचे कष्टही मी घेतलेच नसते. स्वतःबद्दल त्यावेळी माझा खूपच गैरसमज झाला असेल. हलवायानं क्या करताच मी त्याच्याकडे रोखून पाहत म्हणालो. जर पाहून तो आणखीनच थरथरूच लागला. इतकं सगळं झाल्यावर प्रश्नही तसाच सणसणीत हवा होता, पण मला तसलं काही सुचणं शक्यच नव्हतं. गुलाबजामुन कैसे दिये, मी आपलं धारदार स्वरात घरगुती प्रश्न विचारला. 8 रुपये किलो. असली घी वाले है क्या? हाँ साहब, असली है. और रबड़ी? वह भी 8 रुपये किलो. आज 7 रुपये में बेचो. मी उगाचच वात्रटपणा करून पुढे चालू लागलो. माझी खात्री आहे मिठाईवाला मला इतका घाबरला होता की त्यानं त्या दिवशी सगळी मिठाई 7 रुपये भावानेच विकली असेल. त्या प्रकारानं माझा उत्साह अधिकच दुणावला. मी कोणापाशीही थांबून भावांची चौकशी करू लागलो. वस्तूंचे भाव वाटेल तसे बदलून देऊ लागलो.
पालांचे सगळे बाजारभाव डिस्टर्ब करून टाकले मी. एका कोपऱ्यावर भाजी मार्केट होतं. तिथं मला मजेदार शोध लागला. आपल्याकडे पालेभाज्या पेंडीच्या भावानं विकतात तसं एमपीत नव्हतं. पालक 12 आणे किलो होता. त्याचा भाव सुधारून मी ₹1.25 करून दिला. सॅलेडचा भाव निम्म्यावर आणून ठेवला. याच पद्धतीत सराफ बाजारात प्रचंड उलाढाली करण्याचा माझा विचार होता. पण माझ्या धुमाकुळाची बातमी सराफ बाजारात आधीच पोहोचली असावी. सराफ बाजार आता पूर्णपणे बंद होता. गाव भटकत मी स्टँडच्या मोठ्या चौकात आलो. तिथलीही फक्त हॉटेलं चालूच होती. हॉटेलातून बरीच माणसं होती आणि त्यांच्यात जोरजोरात चर्चा चालल्या होत्या. त्यांचा रोग चक्रपाणी का मेहमान हाच असावा. मला पाहताच ते सारे आवाज मिटले. एकत्रित नजरा माझ्यावर खेळल्या. चक्रपाणीनं मला सांगूनच ठेवलं होतं की काही तिथे खाऊ नकोस, मी मस्त स्वयंपाक करणार आहे म्हणून. नाहीतर मला आज तरी काही फुकटात खाता आलं असतं. तिथं बराच अस्वस्थपणा निर्माण करून शेवटी मी टांगा स्टँडवर आलो. एका टांगेवाल्याकडे पाहिलं. त्यानं गडबडून जात मागचं दार उघडलं. काहीही न बोलता मी टांग्यात जाऊन बसलो. त्यानं चाबूक फटकारताच घोडा आता पळायला लागला. एका वाईन शॉपपाशी येताच माझ्या डोक्यात एकदम किडा वळवला. मी टांगा थांबवला आणि दुकानात शिरलो. दुकान सरदारजीचं होतं आणि त्याच्यावर माझ्या आगमनाचा कोणताही परिणाम झाला नव्हता. ते लक्षात येताच माझा उत्साह थोडा ढेपाळला. पण मी कोण ते त्याला अजून माहितीच नव्हतं. अशी सोयीस्कर समजूत करून घेत मी त्याला रुबाबात डिवसलं. मैं कौन हूँ पता है? सरदारजीनं थंड नजरेनं माझ्याकडे पाहून या माणसानं आधीच खूप झोकलेली नाही याची खात्री करून घेतली. मग मिश्किल स्वरात तो म्हणाला, ये तो कम से कम आप ही जानते होंगे, तो बता दीजिएगा. त्याच्या उत्तरानं माझा रुबाब आणखीनच ढेपाळला. चक्रपाणी साहब को जानते हैं आप? हाँ, वो रेती मैदान वाले. उनकी जगह अब आप रहने आए हैं क्या साहब? नहीं, मैं उनका मेहमान हूँ. बड़ी खुशी हुई आपसे मिलकर. तुम उनसे डरता नहीं? क्यों डरने लगा? डरना चाहिए क्या? आता माझाच गोंधळ व्हायला लागला. भारी विस्कीची बाटली त्याच्याकडून फुकटात मिळवावी असा बेत होता. पण तो आता बरगायला होता. बरं, विकत घ्यावी तर माझ्याकडे आता पैसेच नव्हते. ते बॅगमध्ये होते घरी. डरना भी नहीं चाहिए. त्याची मिश्किल नजर टाळत मी म्हणालो, ये गाँव वाले तो अननेसेसरीली ऐसे ही उनसे डरते हैं. तो फक्त हंसला. वो क्या है? रेड लेबल वाला है. ये एमपी की सबसे अच्छी विस्की है, रेड नाइट. क्या कीमत है? 64. आप पीते हैं क्या? जी नहीं. मी अगदी मनाविरुद्ध म्हणालो. मैं तो यूं ही पूछा. हाँ, चक्रपाणी साहब भी पीते नहीं, इसलिए मैं उनसे डरता नहीं हूँ. चक्रपाणी पीत असता तर सरदारजीनं त्याला का घाबरावं हे काही मला कळलं नाही. टांग्यात मी त्याबद्दलच विचार करीत होतो. मग हळूच टांगेवाल्याने मला विचारलं, आप भी यहाँ रहेंगे क्या? नहीं, मैं तो कल बम्बई चला जाऊँगा. क्यों? जी कुछ नहीं. तो सुटका झाल्याचा स्वरात म्हणाला. बहुतेक हा इथे राहिला तर रोज गावात येऊन सगळ्यांना हैराण करणार अशी गावाला भीती वाटत असावी. टांगेवाल्यानं जंगलापाशी येताच टांगा थांबवला. मी खाली उतरलो. पैसे देण्याकरिता खिशात हात घातला, पण टांगेवाला त्या मोहात पडलाच नाही. सरळ टांग्याचं तोंड फिरवून गावाकडे उधळत सुटला. पायी जंगल तुडवताना आज अंधार असूनही मला कालच्यासारखी भीती अजिबात वाटली नाही. गावातली उलथापालथ आठवून माझा मीच खदखदून हसत होतो. हवेलीपाशी येऊन पोहोचलो तर 9 वाजले होते. वरांड्यात एक आरामखुर्ची टाकून चक्रपाणी माझी वाटच पाहत बसला होता. मला पाहताच तो उठला. अरे, किती उशीर हा. मला तर वाटलं गेलास तू परस्पर. छे, असा कसा जाईन मी? माझं सामान इथेच आहे ना. काही खाल्लं नाहीस ना? नाही, खूप भूक लागली आता. हो, झाला स्वयंपाक. केव्हाच. चल गप्पा मारत जेवू आपण. त्याच्या मागोमाग मी आत आलो तर हॉलमध्येच त्यानं मोठा टेबल लावून ठेवला होता. एक खुर्ची टेबलाच्या या टोकाला आणि दुसरी त्या टोकाला.
मध्ये टेबलावर अन्नांची भांडी. ती 10-12 भांडी पाहूनच माझा जीव दडपला. एवढं? अहो चक्रपाणी, 6 जणांना पुरेल हे अन्न, मी धास्तावतच म्हणालो. तू खायला तर लाग, तुला जेवण नक्की आवडणार आहे. काहीच उरणार नाही बघ. काय केलं आहे एवढं? खुर्चीवर बसत मी विचारलं. गुलाबजामुन, रबडी, पुलाव, श्रीखंड, तिखटामध्ये पालक पनीर, आलू गोबी, बरोबर मस्त भाजलेली रोटी आहे. आवडेल ना? मी वाह म्हणून होकारार्थी मान डोलावली. पण एक गोष्ट तीव्रपणे माझ्या मेंदूत नोंदवली गेली. मी पालांमध्ये ज्या ज्या पदार्थांची चौकशी केली होती ते सगळे नेमके तेच पदार्थ जेवणात होते. हा योगायोग असेल का? मी गंभीर झालो, अस्वस्थ झालो. आणि तेवढ्यात चक्रपाणी म्हणाला, अरे हो, तुला विस्की प्यायची असेल नाही का? ही घे. त्यानं माझ्यासमोर विस्कीची बाटली ठेवली. बाटली पाहूनच मी सुन्न झालो. एमपीची तीच ती रेड नाईट होती. मी सरदारजीच्या दुकानात पाहिलेल्या रेड नाईटचं लेबल मधोमध टरकावलं गेलं होतं. तीच ही बाटली होती. मला वाटतं तीही रात्र माझी नव्हती. नि जितके दिवस मी चक्रपाणीकडे राहणार होतो तेवढ्या सर्व रात्री अशाच जाणार होत्या. मला दारू प्यायला आवडायचं. विस्कीची आठवण तर कोणत्याही क्षणी पुसटपणे माझ्या मनावर रेंगाळत असायचीच. अर्थातच मी दारुडे मात्र नव्हतो, कारण फक्त एकच होतं की माझी आर्थिक परिस्थिती. परमेश्वरानं मला पैसा दाखवला असता तर मी केव्हाच दारूच्या अधीन झालो असतो. पुढे मला पैसा मिळाला, भरपूर मिळाला, पण तो अशा वेळी मिळाला की मला त्याचं कौतुक उरलं नव्हतं. दारूला स्पर्श करणंही मला वर्ज्य होतं. तर त्या काळी तरी मला विस्कीचं चांगलंच आकर्षण होतं. विस्कीची बाटली हातात आली की मला इतर काहीही सुचत नव्हतं. आणि चक्रपाणीनं दोन्ही रात्री मला महागडी विस्की दिली होती. एकदम सकाळी जाग. त्या दिवशी तर बराच उशीर झाला उठायला. 9 वाजून गेले होते. चक्रपाणी त्याच्या शिरस्त्याप्रमाणे सगळं आटपून माझ्या उठण्याची वाट पाहत बसला होता. मी हॉलमध्ये येताच त्यानं हसून विचारलं, झाली झोप? मला लाजल्यासारखं झालं. काय चक्रपाणी, अहो उठवायचं ना मला. मी ओशाळतच विचारलं, काम काय होतं? म्हटलं लागली झोप तर लागू दे. पन्हाळ्याला गेलास की रोज आहेस मग. मी भराभर आवरून घेतलं. तोपर्यंत त्यानं टेबलावर नाश्ता लावला होता. भूक लागली ना? हो लागली. मात्र तेच आश्चर्य वाटतंय मला, इथं भूक फार लागते. खुर्चीत बसत मी म्हणालो, या हवेचं वैशिष्ट्यच आहे ते, विशेषतः रेती मैदानचं. 15 दिवस राहतो, तुला गुटगुटीत करून सोडतो बघ. माफ करा. दोन्ही हात कोपरापासून जोडत मी म्हणालो, आता मला जायला हवं. चक्रपाणी जोरजोरात हसायला लागला. का रे, कंटाळलास का? कंटाळलो नाही. वर्षभर इथे राहिलो तरी मला कंटाळा येणार नाही. पण मला गेलंच पाहिजे आता. तिकडे आमचा करंजिया साहेब वैतागला असेल ना. एकट्यानं सगळं उरकताना त्याचा जीव मेत्ताकुटीला आला असेल. तुझी कल्पना चुकीची आहे कुमार, चक्रपाणी गंभीर होत म्हणाला. पण तू आजच निघ. पन्हाळ्याला तुझी गरज आहे. त्याच्या तसल्या बोलण्याचं मला गूढ वाटायला लागलं की याला कसं समजलं ते. मी तसं विचारणार होतो, पण मग एकदम लक्षात आलं, अरे ह्याला असं कसं समजलं काय? ह्यालाच समजणार. पन्हाळ्यात माझी गरज का आहे मी त्याच्या डोळ्यात रोखून पाहत विचारलं. चक्रपाणीनं खांदे उचकले. अगदी साधं काहीतरी सांगावं अशा स्वरात तो म्हणाला, कंपनीच्या पन्हाळा डिव्हिजनची जबाबदारी तुला घ्यावी लागेल. का? करंजिया साहेब नसतील. त्याच्या चेहऱ्यावरचं गूढ हास्य पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. नसतील म्हणजे? ते कंपनीत नसतील का? मनोधैर्य एकवटून मी म्हटलं, चक्रपाणी, माझं आयुष्य तुमच्या भूतकाळावर हुकूम चाललेलं आहे याची कालच तुम्ही मला खात्री करून घेतली आहे. आता माझी अशी इच्छा आहे की माझं भविष्य मला गूढ राहू नये. जाण्यापूर्वी जर मला तुमच्या आयुष्याबद्दल सारं काही सांगितलं तर फार उपकार होते. चक्रपाणी काही न बोलता शून्यात पाहत राहिला. मी निशब्दपणे मसाला पोहे आणि शिरा खात राहिलो. बऱ्याच वेळानं चक्रपाणी संथ स्वरात म्हणाला,
तुझ्या भविष्यातली प्रत्येक घटना मी सांगू शकतो कुमार. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. तू आग्रह धरलास तर सांगेनही मी, पण मला वाटतं तू तसा हट्ट धरू नयेस. का? आताचंच का? बघ, हे बघ, उद्या परवा काय घडणार आहे याचा नुसता इशारा दिला मी तर तू बेचैन झालास. सगळंच चांगलं वाईट तुला समजलं तर किती अस्वस्थ होशील तू. माणूस ज्या उद्याच्या आशेवर जगत असतो तो उद्याच जर त्याला कळला तर त्याच्या जगण्यात काहीच अर्थ राहणार नाही. तो निष्क्रिय होऊन जाईल. जिवंतपणीचा प्रत्येक क्षण बेचव होऊन जाईल. शुभ घटनांमधला आनंद निघून गेलेला असेल आणि अशुभानं मन खचून जाईल. म्हणून म्हणतो कुमार, तू तो हट्ट धरू नकोस. तुमचं म्हणणं काही विशिष्ट परिस्थितीत लागू पडत नाही चक्रपाणी. ओह, उद्याच्या आशेवर माणूस आजचं विष कसा पचवतो तो अनुभव मी आजपर्यंत रोज घेत आलेलो आहे. पण तुमच्या भूतकाळाच्या रूपानं माझा भविष्याच्या आरशासमोर आहे म्हटल्यावर त्यात डोकावल्याशिवाय माझं कसं समाधान होईल. थोडक्यात म्हणजे तू आता ऐकणारच नाहीस. माझी सगळं ऐकायची पूर्ण इच्छा आहे. सांगणं न सांगणं तुमच्या हाती आहे. ठीक आहे कुमार, तुझी इच्छा मी आता पूर्ण करतो, चक्रपाणी म्हणाला. माझा चेहरा उजळला. आलोच, असं म्हणून तो उठला. त्याच्या खोलीत निघून गेला. मी उत्साहानं नाश्ता संपवण्याच्या मागे लागलो. साधारण 10 मिनिटांनी चक्रपाणी परत आला. तेव्हा त्याच्या हातात मोठ्या आकाराच्या 4 डायऱ्या होत्या. त्यात काय असणार हे लक्षात येताच माझ्या छातीत धडधडायला लागलं. त्या डायऱ्या चक्रपाणीच्या हातून माझ्या हातात की सारा भविष्यकाळ माझ्या खिशात येणार होता. तुझा अंदाज बरोबर आहे, मंदपणे हसत चक्रपाणी म्हणाला. या साऱ्या डायऱ्या आहेत. त्यात मी पन्हाळ्याला असल्यापासूनच्या पुढच्या रोजच्या नोंदी आहेत. मी अधाशीपणे हात पुढे केला. त्याच्याकडून कोणतीच हालचाल झाली नाही तसा हात मी मागे घेतला. या डायऱ्या मी तुला देण्याकरिताच आणल्या आहेत कुमार, पण मी त्या तशा तुझ्या स्वाधीन करणार नाही. मी प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे पाहिलं. त्यापूर्वी काही गोष्टी अटी म्हण हवं तर, पण त्या तुला मान्य कराव्याच लागतील. सांगा, मला त्या सर्व अटी मान्य आहेत. 1 तर तू एका बैठकीत सगळ्या डायऱ्या वाचणार नाहीस. का? मी सांगतो म्हणून. बरं, मी वचन देतो. तुला आजच्या तारखेपर्यंतचं सगळं वाचता येईल, पण त्यापुढे तू रोजचं पान आधीच्या दिवशीच वाचशील. उदाहरणार्थ 8 ऑगस्ट 75च्या नोंदी तू 7 ऑगस्टला वाचशील. मग मला त्याचा काय उपयोग? का? 24 तास आधी तुला पुढच्या घटना कळतील हे काहीच नाही. त्यात काहीच अर्थ नाही चक्रपाणी, कारण उद्याच्या घटना केवळ आजच्या घटनांवर अवलंबून नसतात. तसं असतं तर ठीक आहे. उद्याचं पान वाचून आज कसं वागायचं ते ठरवता आलं असतं. पण समजा 16 ऑगस्टला मी लाच घेतली कारण 17चा दिवस अनुकूल आहे, पण 20 तारखेला ते प्रकरण सर्वांसमोर येणार असेल तर मला ते 19ला समजणार. मधल्या दिवसात मी ते पैसे कुठेतरी खर्च केले असणार. मग 19ला 16ची चूक कळून काय उपयोग? काय करू शकतो मी? त्यापेक्षा 15ला मला 20चं भविष्य माहिती असेल तर 16ला मी लाच घेणार नाही. चक्रपाणीच्या चेहऱ्यावरचं मंद हास्य कायम होतं. समजूतदारपणे तो म्हणाला, तुझा हा मुद्दा बरोबर आहे कुमार. तुला ते हे आधी समजायला हवं, पण अजून तू डायऱ्यांमधल्या नोंदी वाचलेल्या नाहीस, म्हणून हा घोटाळा तुझ्या मनात आहे. या डायऱ्या मी विचारपूर्वक लिहिलेल्या आहेत. त्यावेळी लिहिताना या डायऱ्यांवरून एक मोठं आत्मचरित्र लिहावं असं माझ्या मनात होतं. म्हणून मी काय केलं आहे, डायरीतल्या ज्या काही अशा घटना आहेत ज्यांचे पडसाद पुढे उमटले आहेत त्यांच्या खाली मी त्या दिवसांच्या तारखा नोंदवलेल्या आहेत. म्हणजे तुझंच मगाचंच उदाहरण घे ना. 16 ऑगस्टच्या तळटीपेत 20 ऑगस्ट ही तारीख नोंदवलेली असेल. ही संबंधित तारीख त्याच दिवशी वाचण्याची मी तुला परवानगी देतो. म्हणजे तुझा प्रश्न मिटेल. वा, हे मला कबूल आहे, मी आनंदानं म्हणालो. चक्रपाणी, या डायऱ्या जणू काही तुम्ही मला मार्गदर्शन करण्यासाठीच लिहिल्या आहेत. मार्गदर्शन नाही म्हणता येणार कुमार.
एक चूक तू करू नकोस. तुझ्या आयुष्यात काय घडणार आहे ते आधी समजण्यापलीकडे या डायऱ्यांचा काहीही उपयोग नाही. घडणारं घडणारच आहे. परिणाम माहिती असले तरीही ते तुला टाळता येणार नाही. या ना त्या प्रकारे तुला तसं वागण्याची बुद्धी होणारच. फार तर एवढंच म्हणता येईल की त्यांचा धक्का तुला सहन होणार नाही. आता उगाच वाद नको म्हणून मी त्यावर काही बोललो नाही. पण हे मला पटलं नव्हतं. कसं पहा ना, समजा एक व्यक्ती माझ्याकडे कर्जाला जामीन राहण्यासाठी विनंती करायला येणार आहे. मला आधीच कळलेलं आहे की त्या कर्जातील एक पैसाही फेडणार नाही. हे असे पैसे मग आपल्याला फेडावे लागणार आहेत. मी कोणत्याही कारणानं जामीन राहायला नकार देणार नाही का? अगदी महत्त्वाच्या घटना नाही बदलता येणार फार तर, पण 70% घटना बदलणं तरी आपल्या हातात असतं. मग तुला हे मान्य आहे? होय. मी होकार देत असतानाच माझ्या मनात आणखी एक विचार डोकावत होता. समजा आता आपण याला हो म्हटलं आणि परतीच्या प्रवासातच आपण सगळ्या डायऱ्या वाचून टाकल्या तर ह्याला काय कळणार आहे? पण त्याच्या पुढच्याच बोलण्यानं माझा तो गैरसमज दूर झाला. त्यानं मला पार नंगाच करून टाकला. तुला काय वाटतं कुमार, आपण म्हाताऱ्याला फसवू शकू? पण ते विचारही तू मनातून काढून टाक. काल तू पालांमध्ये ज्या ज्या वस्तूंची चौकशी केलीस त्या रात्रीच्या जेवणात तुझ्या पानात होत्या की नाही? तू सरदारजीकडे जी रेड नाईटची बाटली पाहिली होतीस ती रात्री तुझ्यासमोर होती की नाही? यावरून तरी तुझ्या आता लक्षात आलंच असेल की या म्हाताऱ्याला काही असामान्य विद्या प्राप्त आहे. आणि ते खरं आहे. अशा विद्या मला अवगत आहेत. म्हणूनच गाव मला घाबरतं. तर या विद्यांच्या उपयोगानंच तू केलेली बेईमानी मला समजेल. आणि मी खोगऱ्या स्वरात विचारलं, परिणामांना तू जबाबदार राहशील? हे सांगताच त्याचा स्वर विषारी थंड होता. डोळे भावनाशून्य होते. माझ्या छातीत जोरजोरात धडधडू लागलं. हातपाय कापू लागले. कपाळावर घामाचे थेंब तरारले. वाटलं या डायऱ्या नाकारून टाकाव्यात. नको उगाच. आपण कसल्या तरी गूढ वातावरणात गंभीरपणात अडकत चाललो आहोत. वेळीच सावध होऊन त्यातून बाहेर पडावं. पण पुन्हा एकदा त्यानं माझ्यावर मात केली. मंदपणे हसत त्या 4ही डायऱ्या माझ्यासमोर धरल्या. नकळत मी त्या घेतल्या. तू जेवढा घाबरला आहेस तेवढं काही हे भयानक नाही कुमार. नियम मोडू नकोस म्हणजे झालं. तुझा आज त्या डायरीत येईपर्यंत डायरी नंबर 1च वाच. त्यातील ती तारीख ही तुझी आजची तारीख. तिथून पुढे रोज उद्यानं पान नि तळटीपेतल्या संबंधित तारखा वाचण्याची तुला परवानगी आहे. मात्र फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. हे एक. दुसरं म्हणजे हे तुझ्यापुरतं ठेव. डायऱ्या कोणाला वाचायला देऊ नकोस. त्याबद्दल कोणाला काहीही सांगू नकोस. समजलं? मी आज्ञाधारकापणाने मान डोलावली. जा आता. निघायची तयारी कर. तुझी आज रात्रीची गाडी चुकणार आहे. बघ, तुला हे भविष्य तरी चुकवता येतं का ते? मी तोंडाचा आ वाचून चक्रपाणीकडे पाहत राहिलो. मग खाडकन माझा मेंदूत एक प्रकाश पडला. चक्रपाणी, तुम्हीही माझ्याप्रमाणेच पन्हाळ्याहून चौकशी करीत पालांना कोणाला माणसाला भेटायला आले होतात? चक्रपाणीनं या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. डोळे मिटून तो शांतपणे बसून राहिला. आहे ना मजेशीर? आता बघूया पुढच्या भागात काय होतं ते. धन्यवाद.